MCA T20 मुंबई सीझन 3चा आज अनावरण झालेत। आपल्यासोबत MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सर, काय सांगाल, तब्बल 6 वर्षानंतर T20 पाहायला मिळणार आहे? खरं तर आम्हाला आनंदाची गोष्ट आहे की 6 वर्षानंतर मुंबईच्या मुलांसाठी आज आम्ही एक प्लॅटफॉर्म क्रिएट करतोय, जेणेकरून येणारा जो वर्ल्ड कप जिंकणारा जो संघ असेल, त्याच्यात खेळणारा प्रत्येक जो प्लेअर असेल मुंबईतनं खेळणारा हा या लीगमधनं येईल, मुंबईसाठी खेळणारा प्लेअर असेल तो ह्या लीगमधनं येईल, कुठल्याही लीग क्रिकेटमध्ये खेळणारा प्लेअरसुद्धा ह्या लीगमधनं येईल। आणि ही जी सुरुवात आहे ती आज आम्ही सगळ्यांनी रोहित शर्माला फेस ऑफ द लीग बनवून मुंबई क्रिकेट असोसिएशननी आज सुरुवात केली आहे। आपण जर बघितलं ब्रीट वाक्य, जर आपण बघितलं आला रे अगला स्टार, हे जे ब्रीट वाक्य कसं भारतासाठी मुंबईसाठी जो स्टार येणार तो ह्या लीगमधनं येईल याची मी तुम्हाला खात्री सांगू शकतो। आपण जर बघितलं T20मध्ये नवीन खेळाडूंना देखील संधी दिली आहे। बघा, कुठेतरी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं काम आहे प्लॅटफॉर्म क्रिएट करणं, आणि हा आम्ही एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे। त्यांची फायनान्शियल स्टॅबिलिटी असेल, परफॉर्मन्स करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म आहे तो हा आम्ही आज उभा केला आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या प्रत्येक क्लब सेक्रेटरी, क्लबचे प्लेयर्स हे याचा भाग असतील, आणि आमचं मैदान क्रिकेटमुळेच आजपर्यंतचे प्लेयर भारताला मिळाले आहेत। तसंच या लीगमधनं येणाऱ्या काळात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुंबईसाठी भारतासाठी प्लेयर्स इकडनं मिळतील। पण जर दिग्गज खेळाडू देखील सांगतात आम्हाला MCAने घडवलेत। आम्हाला सर्वांनाच MCAने घडवलं आहे, क्रिकेटर्स असतील किंवा ॲडमिनिस्ट्रेटर असतील, यांना घडवण्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सर्वात मोठा भाग आहे। नक्कीच सांगतो, थँक्यू आमच्यासोबत बातचीत केलं। आपण जर बघितलं MCA T20 सीझन 3चं आता अनावरण आज कॅप्टन रोहित शर्मा आणि MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते अनावरण आज झाले। त्यामुळे आता येत्या काही दिवसात T20 सीझन 3 पाहायला मिळणार, कारण की गेले 6 वर्षांनंतर आता ही T20 सीझन 3 लोकांपर्यंत पाहायला मिळणार। तर अनेक खेळाडू ह्यामध्ये नवीन खेळाडूंना देखील संधी या ठिकाणी देण्यात आली आहेत। कॅमेरामन अजय मोहितेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई।